मध्ये यायचं आहे. चला मंडळाचे कार्यकर्ते सर्वांना विनंती आहे आपण मैदानात यायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मैदानात आपली आसनस्थ करण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण कृपया मैदानात यायचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता समाजसेवक प्रवीणदादा उतेकर यांची या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित लाभलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय समाजसेवक जयसिंगदादा कांबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. कदम साहेब मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण आसनावस्था यायचं आहे. आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. उतेकर साहेब आपण सुद्धा सन्माननीय शाखा प्रमुख संतोष दादा आपण सुद्धा व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री साई प्रतिष्ठान आयोजित प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे हे चौथं पर्व आणि हे चौथं पर्व 2 दिवसाचा स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आपण थोड्याच वेळात बक्षिसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या दिवा शहरातील आन बान शान सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख, त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय रमाकांतदादा मडवी साहेब, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख शशिकांतदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे चरणदादा म्हात्रे साहेब, या मैदानाचे मालक सन्माननीय महेंद्र शेठ म्हात्रे, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख संतोष दादा, त्याचप्रमाणे आमचे राम पवार साहेब, समाजसेवक प्रवीण उतेकर साहेब, जयसिंग दादा, त्याचप्रमाणे आमच्या साई प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय आनंद कदम साहेब असतील, विद्यमान अध्यक्ष शेलार साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांचं मी या साई प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून आजच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, ही स्पर्धा खरोखरच क्रिकेटचा खेळ म्हटलं की विश्वकपाच्या अश्वावर आरूढ होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जितकं प्रेम आपण आपल्या प्रियसीवर करत नाही तितकं प्रेम आपण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि खरोखर या खेळाची स्पर्धा या क्रीडांगणावर संपन्न झालेली आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम बॉल आणि बॅटच्या सहाय्याने रामकृष्ण मंत्राचा उच्चार करीत कोणत्याही स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांडुरंगाला साकडं घालावं अशी ही यथोचित झालेली संपन्न झालेली स्पर्धा या क्रीडांगणावर संपन्न झाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार साई प्रतिष्ठान आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न झाली ते आमच्या साई प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय आनंदजी कदम साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा संपन्न झाली. मित्रांनो, या स्पर्धेत कोण विजयी झाला कोण हरला हे जितकं महत्त्वाचं नाही तितकं या स्पर्धेत हा साई प्रतिष्ठान मित्रांनो ही स्पर्धा या स्पर्धेत कोण विजयी झाला कोण पराजय झाला हे जितकं महत्त्वाचं नाही, परंतु या स्पर्धेत हा आपला साई प्रतिष्ठानचा विजय झाला आहे हे या मात्र नाकारू शकत नाही. मित्रांनो, या स्पर्धेने आपल्याला काय दिलं तर या स्पर्धेने आपल्या 2 दिवसात सर्वांची खेळाडूवृत्ती सामंजस्यपणा त्याचप्रमाणे या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याची क्षमता या साई प्रतिष्ठानने निर्माण केली. सर्वप्रथम साई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील सर्व खेळाडू असतील या सर्वांचे मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, ही स्पर्धा संपन्न करत असताना या सर्व स्पॉन्सर असतील देणगीदार असतील सर्व मान्यवर या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय. या स्पर्धेला आम्हाला 2 दिवसात भरपूर असे मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लाभली. आज या बक्षिसाच्या कार्यक्रमाला सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय आमच्या साई प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय आनंदजी कदम साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय चरणदादा म्हात्रे साहेब शिवसेना विभाग प्रमुख दातील विभाग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या साई प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित मान सन्मान करतो. मी सन्माननीय अध्यक्ष शेलार साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय चरणदादा म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे.
यानंतर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धा या क्रीडांगणाचे मालक सन्मानित समाजसेवक महेंद्र शेठ म्हात्रे साहेब यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतो. मी कार्याध्यक्ष तुकाराम मुंडरे साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय महेंद्र शेठ म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. हॅलो. त्याचप्रमाणे सन्माननीय शाखा प्रमुख रामसाहेब पवार यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. मी सन्माननीय विलास रावणा साहेब यांना विनंती करतो आपण सन्माननीय रामसाहेब पवार यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. हॅलो. त्याचप्रमाणे सन्माननीय शिवसेना शाखाप्रमुख संतोषदादा देसाई यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. मी सचिनदादा जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय विवेकदादा म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. मी शेला साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. दादा माईक नको बंद करू. हॅलो. त्याचप्रमाणे या स्पर्धेला उपस्थित असलेले समाजसेवक सन्माननीय प्रवीणदादा उतेकर यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. मी सन्माननीय विलास रावणा साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय उतेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे समाजसेवक जयसिंगदादा कांबळे यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतो. मी कडू साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय जयसिंगदादा कांबळे. साहेब 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन 2 मिनिटं. धन्यवाद. यानंतर आपण खऱ्या अर्थाने बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण जाहीर करतोय. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलाय. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलाय तन्मय प्रतिष्ठा संघाचा टिनू बेडेकर. टिनू बेडेकर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलाय. मी सन्माननीय शशिकांतदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा बेस्ट बॉलर टिनू बेडेकर याला आपण सन्मानित करायचं आहे. सर्वांनी या टिनूसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ठरलाय माऊली कृपा संघाचा प्रकाश बांद्रे. प्रकाश बांद्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन माऊली कृपा संघाचा. मी सन्माननीय महेंद्र शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन प्रकाश बांद्रे याला सन्मानित करायचं आहे. यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज तन्मय प्रतिष्ठान संघाचा शुभम. तन्मय प्रतिष्ठान संघाचा शुभम ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. मी सन्माननीय रमाकांत मंडळी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभम याचा आपण सन्मान करायचा. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे शुभम तन्मय प्रतिष्ठान संघाचा. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ
या स्पर्धेचा उपविजेता संघ माऊली कृपा. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना आपल्याला सिल्वर मेडल देण्यात येत आहे. कृपया खेळाडू सर्व लाईनी देऊन ते मेडल आपल्याला स्वीकारायचं आहे. दिवा शहर प्रमुख पदवी कामाची आग कधी न माग. दिवा शहर प्रमुख पदवी. या स्पर्धेचा उपविजेता संघ माऊली कृपा संघ. यजमान माऊली कृपा संघ. सर्व खेळाडूंना विनंती करतो. अक्षय सर्व खेळाडूंना या ठिकाणी सिल्वर मेडल देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. माऊली कृपा संघ या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आधारामुळे साऱ्या कामांना आलाय बल. या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे माऊली कृपा संघ. या संघाला रोख रुपये 22,000 आणि आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या मी सन्माननीय चरणदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण उपविजेता संघाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माऊली कृपा संघ या ठिकाणी आपण समोर यायचं आहे. सन्माननीय चरणदादा म्हात्रे विभाग प्रमुख दापोली विभाग यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मानित करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून या संघाचं कौतुक करायचं आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ माऊली कृपा संघ. यो आमचा लई दिलदार कुणाची नाही त्याला डर. दिघे साहेबांच्या आशीर्वादानं कमवलं सारं माणुसकीनं. धन्यवाद. आणि यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शिल्पकार ठरला होता. या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ तन्मय प्रतिष्ठान संघाला या ठिकाणी आपण सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आणि आपलं मेडल स्वीकारायचं आहे. सर्व खेळाडूंना या ठिकाणी गोल्ड मेडल देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या संघाला अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये 33,333 त्याचप्रमाणे आकर्षक चषक या ठिकाणी सन्माननीय शहरप्रमुख त्याप्रमाणे माजी उपमहापौर सन्माननीय रमाकांत दादा मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या संघाला आपण सन्मानित करते. रोख रुपये 33,000 रुपये आणि आकर्षक चषक सर्व खेळाडूंना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून तन्मय प्रतिष्ठान या संघाला शुभेच्छा द्यायच्या कौतुक करायचं त्यांचं. अरे 100% देतो या खात्री नेता असा हा शोधून दावा. अरे 100% देतो या खात्री असा नेता हा शोधून दावा. दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमाकांत दादा मडवी. 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 कामाची आग कधी न माग. दिवा शहर प्रमुख पदवी कामाची आग कधी न माग. दिवा शहर प्रमुख पदवी. दिवा शहराचा विकास घडवी. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार. दिवा शहर आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला आपण उपस्थित दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व मान्यवरांच्या साई प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व संघमालक असतील खेळाडू असतील त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी साई प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आपण या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा वाढवली
आणि या स्पर्धा यशस्वी करण्यात आम्हाला मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल साई प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार. सर्वांनी आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थित दाखवली आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल साई प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. वेळोवेळी आपले सर्वांचे सहकार्य मार्गदर्शन या ठिकाणी साई प्रतिष्ठानचं लाभतं. त्याचप्रमाणे भविष्यातही आपल्याकडून अशाच प्रकारची अपेक्षा या साई प्रतिष्ठानकडून आम्हाला आहे.